मी तुमच्यासाठी चहा आणते. थांब, इथंच थांब. सूरज थांब. काय आजकाल आमच्यापेक्षा वहिनी जास्त महत्वाची वाटायली काय तुला? काय झालं? नाही, बिझनेसच करायचा होता तर आम्हाला सांगाय पाहिजे होतं. आम्ही बोललो असतो मामांजीं संगट. ते वहिनी संगट बोलता बोलता इशा निघला. त्याच म्हणल्या मी बोलते म्हणून. बोलता बोलता आम्हाला सांगायचं, आम्ही काय नाही म्हणलो असतो भाई. अगं जाऊ दे की, आता कशाला इशे काढायला लागलीस? आबा काय पैसे देणार आहेत मला? माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच डुबला इथं. आता माझ्या पुढे ते बिझनेस इशे काढू नकोस बघ. बिझनेस गेला खड्ड्यात हे समजा तू आधी आम्हाला का नाही सांगितलं? हे बघ, मला लागल्या भूक. खाली चणा नाश्त्याचं बघ काहीतरी. नाश्ता गेला खड्ड्यात. आम्ही जो प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर दे आधी. तू एवढ्याच तेवढं काय करायला लागली सुगत? एवढं तेवढं काय माहित नाही सूरज आम्हाला. आमचा नवरा आम्हाला सांगायच्या आधी त्या दीड दमडीच्या मास्तरडीला समजा सांगतो म्हणजे काय? हे जिबाला आवर घाल तुझ्या. या घरच्या थोरल्या सुनबाई आणि माझ्या वहिनी आहेत त्या. त्यांच्याबद्दल वाकडे तिकडे बोललेला अजिबात चालणार नाही मला. आणि तेव्हा मास्तरडीला वहिनी वहिनी केलेला आम्ही अजिबात खपून घेणार नाही. राणादा वहिनी वहिनी करतो तो बरोबर चालतं तुला. तुझ्यासारखी स्वार्थी बाई आयुष्यात बघितली नाही मी. अरे देवा, हेच ऐकून घ्यायचं राहिलं होतं आता. बायको संकट बोलण्याची हीच रीत आहे काय गायकवाड घराण्याची? तुमचं थोरलं बंधू त्यांच्या बायको संकट कसं बोलतात ते जरा ऐका आणि शिका त्यांच्याकडनं काय तर. राणादा त्याच्या वहिनीला मान देतो तसं मी बी माझ्या वहिनीला मान देतो. इथनं पुढे वहिनीला वाकडं तिकडे बोललीस तर जीभ हासडून हातात देईन तुझ्या. सूरज, ताईसाहेब जरा प्रेमाने समजवा सन्निदासनी, नाहीतर पारच हात न जायचं. तसं बी गेल्या तर जमा आहेत म्हणा. तसं नाही म्हणजे आपण आपला हातपाय मारत राहायचं, बाकी समजा देवावर सोडायचं. देवा र देवा, बघ र बाबा आता. मस्तरडीची अक्कल मस्तरडीच्या शाळेत आणि आमचा नवरा आमच्या मुठीत. लई उड्या मारायलाय काय? नाही याचा बिझनेस सुरू होण्याच्या आधी पाण्यात घातला तर नाव बदला आमचं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.